ठीक आहे. आता माझा ज्यांना ज्यांना व्हाईट बोर्ड दिसतोय त्यांनी हात वर करा. सगळ्यांना दिसतोय? चलो, व्हेरी गुड. तर मी एक्झॅक्टली व्हॅल्यू काय दिलेले मला आठवत नाहीये, पण आता मी स्वतःहून व्हॅल्यूज घेऊन एक क्वेश्चन जो मी होमवर्कला दिलेला त्याच्यापैकी एक क्वेश्चन सॉल्व्ह करते. ठीक आहे. आणि जर तुम्हाला व्हॅल्यू ज्या मी दिलेल्या त्या जर आठवत असतील कोणाला, तर तुमच्यापैकी एक जण कोणीतरी मला उठवून त्या व्हॅल्यू सांगा. ठीक आहे. तर एक जो क्वेश्चन दिलेला त्याच्यामध्ये काय केलेलं आपण पाहिलेलं की सपोज एक इथे कुठला तरी वस्तू आहे ए ला, ती अशी लेफ्टला गेली आणि मग वरती गेली बी पासून परत सी पर्यंत आणि तिने काहीतरी अंतर कापलं, राईट. आणि मग इथे काय बनतोय, काटकोन बनतोय, राईट अँगल बनतोय. तर ह्या पूर्ण जर्नीसाठी आपल्याला डिस्टन्स काढायचं होतं आणि डिस्प्लेसमेंट काढायची होती, राईट. परत बोल बेटा. मॅम ते होमवर्क दिला होता तुम्ही. हा, तर ए टू बी किती दिलेलं मी डिस्टन्स? मॅडम ते डेफिनेशन दिले होते त्याचे. अच्छा, डेफिनेशन दिलेली. आपण सोडवलं नव्हतं? नाही, नव्हतं सोडवलं आपण. ओके ओके, ठीक आहे. ठीक आहे, मग मी डेफिनेशन्स दिलेल्या ना. आज आपण गणित सोडवून बघू याच्यावरती की आपण डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट कसं काढू शकतो. ठीक आहे. होमवर्कला मी काय दिलेलं बेटा, परत एकदा येऊन सांगशील पुढे? मी काहीतरी होमवर्क तर नक्की दिला असेल ना. पण मग डेफिनेशन दिली होती मोशनची. अच्छा, मोशनची डेफिनेशन दिलेली. मग आपण डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट बघितलंच नाहीये लास्ट क्लासमध्ये? नाही. ओके, ठीक है. सुलक्षणा मैम. यस मैम. मैम इनसे ना एक बार इनका स्कूल का नाम भी पूछ लीजिएगा प्लीज. अभी जिन्होंने बात की? हाँ. बेटा तू आता जो विद्यार्थी बोलत होता तुझ्या स्कूलचं नाव सांग जरा. आता जो विद्यार्थी समोर येऊन बोलत होता ना, तुझ्या स्कूलचं परत एकदा नाव सांग बेटा. त्या स्कूलने हँड रेज केलेला आहे, त्या स्कूलहून बोलतो आहे. आमचा शॉर्ट फॉर्म आहे जेम्स नंदुरबार. नहीं, पूरा नाम क्या है सर? गवर्नमेंट इंग्लिश मीडियम आश्रम स्कूल नंदुरबार. गव्हर्नमेंट इंग्लिश मीडियम. अच्छा, ठीक आहे. ओके, सो चला आता आपण पुढचा पार्ट बघूयात मग. अच्छा, म्हणजे मला आठवलं लास्ट टाइम आपण स्केलर क्वांटिटी, वेक्टर क्वांटिटी बघितलेलं, मोशनची डेफिनेशन बघितलेली आणि डिफरंट टाइप्सचे मोशन आपण डिस्कस केलेले, राईट. तर आज मला तुम्हाला डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट शिकवायचंय. ठीक आहे. आता हे दाखवण्याच्या आधी मला तुम्हाला जरा टेक्स्टबुक दाखवायचंय. सगळ्यांनी टेक्स्टबुक ओपन करा समोर. हे तुमचं टेक्स्टबुक आहे आणि आपला फर्स्ट चॅप्टर लॉज ऑफ मोशन. आता ह्याच्यामध्ये मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट आपण त्या दिवशी स्टडी केले, राईट. व्हॉट इज मोशन, हाऊ इट हॅपन्स, ते आपण बघितलेलं. त्याच्यानंतर ना आज आपण हा टॉपिक घेणार आहे, डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट अँड डिस्टन्स असं दिलंय ह्याच्यामध्ये. ठीक आहे. पण ऍक्च्युअल मध्ये आपण आधी डिस्टन्स बोलतो आणि मग डिस्प्लेसमेंट बोलतो. तसं का बोलतो आता मी तुम्हाला ते एक्सप्लेन करणार आहे. चला आधी आपण एक एक गोष्ट समजून घेऊयात. Now what is distance? Let us understand what is distance first. हॅलो मॅडम. हा सर. मॅम मी स्टुडंट बोलतोय. अच्छा बेटा बोल. मी ऍक्च्युअली दुसऱ्या स्क्रीनवर आहे ना. मॅडम डिस्टन्स म्हणजे ऍक्च्युअल पाथ. येस, व्हेरी गुड. समजा हा डिस्प्लेसमेंट म्हणजे मिनिमम ट्रॅव्हल बाय एन वॉक.
येस येस, ऍब्सोल्युटली, व्हेरी गुड, व्हेरी गुड. सी मुलांनो, तुम्हाला काहीच माहिती नाहीये, अशा पद्धतीनेच मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल. आता डिस्टन्सलाच आपण म्हणतो, मराठीमध्ये आपण म्हणतो अंतर, राईट. आणि दुसरं आहे इथे डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंटला आपण मराठीमध्ये म्हणतो विस्थापन. आता डिफरन्स काय आहे दोघांमध्ये बघूयात. समजा, नीट ऐकून घ्या. समजा आपण ना इथे एका बिंदूला थांबलोय सगळेजण, ठीक आहे, इथे ह्या बिंदूला थांबलोय आणि ना आपल्यापैकी एका विद्यार्थ्याला मी सांगितलं की बेटा एका दुकानामध्ये जा आणि तिथून काही वस्तू घेऊन ये सांगितले, त्याला लिस्ट दिली मी वस्तूंची आणि सांगितलं की ते दुकान जे आहे ते 5 किलोमीटर अंतरावर आहे, सरळ रेषेत जायचे समोर. तर समजा तो विद्यार्थी इथे आला बी ला आणि किती आहे ते दुकान लांब, अच्छा 5 किलोमीटर जरा जास्तच होईल, आपण 1 किलोमीटर घेऊया. 1 किलोमीटर लांबीवर ते दुकान आहे, ठीक आहे. मग आता पहिल्या केसमध्ये मुलगा इथे गेला, सामान घेतलं इथे दुकानातून आणि परत तो माघारी आला ए ला, तर त्याने किती अंतर कापलं टोटल, म्हणजे डिस्टन्स इज व्हॉट, जेवढा त्याचा रस्ता आहे त्या पूर्ण रस्त्याची लांबी. मग इथे आधी तो गेला आणि परत माघारी आला, राईट. तर जातानाच 1 किलोमीटर आणि येतानाच 1 किलोमीटर, मग टोटल डिस्टन्स किती झालं, 2 किलोमीटर. तर डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय दॅट स्टुडंट विल बी 1 किलोमीटर व्हाईल गोईंग, 1 किलोमीटर व्हाईल कमिंग बॅक. जाताना 1 किलोमीटर, येताना 1 किलोमीटर, तर टोटल 2 किलोमीटर. सो डिस्टन्स काय आहे, ऍक्च्युअल मध्ये किती त्याने डिस्टन्स कापलं. आता विस्थापन ना बिलकुल ह्याच्या वेगळं आहे. विस्थापन आता समजून घ्या, व्हॉट इज डिस्प्लेसमेंट. आता ह्याच्यासाठी मी एक क्वेश्चन विचारते. समजा तो मुलगा गेलाय, तो मुलगा सामान आणायला गेलाय आणि तेवढ्याच वेळामध्ये त्याच्या घरून त्याची मम्मी आली त्याला भेटायला, त्याची आई त्याला भेटायला आली आपल्याकडे आणि नंतर ना तो मुलगा माघारी पण आला. मग आता त्याच्या मम्मीला त्या मुलाला भेटायचं असेल तर ती दुकानात जाईल का त्याला भेटायला? हो हो, ज्यांना म्हणायचं हो ती दुकानात जाईल त्यांनी हात वर करा. नाही, ती दुकानात नाही जाणार भेटायला, त्यांनी हात वर करा. तो माघारी आला ना तिथेच फिरून, मग तो कुठे गेलेला, काय केलं ते त्याच्याशी त्याच्या मम्मीला आता काही घेणं देणं नाहीये. तो त्याला भेटायचं असेल तर तो आता सध्या कुठे आहे, ती त्याच बिंदूला तिला भेटू शकतो. विस्थापन म्हणजे काय आहे की तेच आहे, वस्तू आधी सुरुवात तिने कुठून केली आणि मग ती माघारी कुठे आली आहे, तर त्या दोन बिंदू, सुरुवातीचा बिंदू आणि माघारी आलेला शेवटचा बिंदू, त्या दोन बिंदू मधलं सरळ रेषेतलं अंतर म्हणजे विस्थापन, मीन्स डिस्प्लेसमेंट. सो बेसिकली इट इज द शॉर्टेस्ट पाथ, सगळ्यात छोटा रस्ता. तुम्हाला माहिती आहे ना, कुठल्या पण दोन बिंदू मधला शॉर्टेस्ट पाथ ही नेहमी स्ट्रेट लाईन असते. सो इट इज शॉर्टेस्ट पाथ बिटवीन इनिशियल पोझिशन अँड फायनल पोझिशन ऑफ द ऑब्जेक्ट. मग आता ह्या केसमध्ये ज्याची मी आकृती ड्रॉ केली आहे, जिथून त्या विद्यार्थ्याने सुरू केलेलं तिथेच तो माघारी आलाय, म्हणजे सुरुवातीचा बिंदू आणि शेवटचा बिंदू सेम आहे, मग त्याच्यामधलं शॉर्टेस्ट अंतर काय असेल, 0 असेल. सो हियर इन दिस केस डिस्प्लेसमेंट विल बी 0. कळतोय फरक? येस, फरक कळला डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट मधला. अजून एक एक्झाम्पल घेऊया आणि आता ह्या एक्झाम्पलचा आन्सर तुम्ही देणार आहे मला, ठीक आहे. समजा आता एक कार आहे आपल्याकडे, त्या कारने इथून पॉइंट पी पासून जर्नी स्टार्ट केली. कार ती गेली स्ट्रेट लाईन मध्ये इथे क्यू ला आणि तिने पी पासून क्यू पर्यंत सपोज 100 मीटर ट्रॅव्हल केलं. एक्झाम्पल घेतोय हा आपण. आणि परत क्यू पासून ती आर पर्यंत गेली, परत 100 मीटर ट्रॅव्हल केलं आणि परत
ती क्यू पासून आर पर्यंत जी गेलेली, परत आर पासून ती माघारी ह्याच रस्त्याने क्यू पर्यंत आली. तर आता ह्या पूर्ण जर्नीमध्ये, ह्या कारच्या यात्रेमध्ये तुम्ही मला ह्या कारचं डिस्टन्स किती असेल ते सांगा आणि डिस्प्लेसमेंट किती असेल ते सांगा. कोण सांगेल? परत सांगते, पी पासून क्यू ला गेली, क्यू पासून आर ला गेली आणि आर पासून क्यू ला परत माघारी आली. तर व्हॉट इज द डिस्टन्स? डिस्टन्स किती आहे टोटल? काढूयात डिस्टन्स. तर इथे डिस्टन्स म्हणजे काय? ऍक्च्युअल तिच्या रस्त्याची लांबी ना, पूर्ण जो रस्ता तिने मापलाय त्याची पूर्ण लांबी. मग आधी ती कुठून गेली? पी पासून क्यू पर्यंत गेली, तर पी क्यू ची लांबी, राईट. परत ती कुठून गेली? क्यू पासून आर पर्यंत गेली, तर क्यू आर ची लांबी. आणि परत आर पासून ती माघारी एस ला आली, म्हणून आर एस ची लांबी. मग किती आहे? पी क्यू 100 आहे, क्यू आर पण 100 आहे आणि आर एस पण म्हणजेच क्यू आर आहे, सेमच रस्ता आहे, तर तेवढाच लांब असेल. तर टोटल इथे किती झालं? 300 मीटर. सो डिस्टन्स इज 300 मीटर. बरोबर आहे. टोटल सगळं ऍड करणार आपण. पण डिस्प्लेसमेंटला आपण तसं, हा कोणाला बोलायचंय? हा, तुम्ही अनम्यूट केलंय नावापूर गव्हर्नमेंट इंग्लिश स्कूलच्या मुलांनी. कोणाला बोलायचंय का बेटा? बोल. अच्छा, नाही बोलायचं, ठीक आहे. तर मग आता डिस्प्लेसमेंट काय होतं आपलं? डिस्प्लेसमेंटची डेफिनेशन काय, व्याख्या काय आहे? सुरुवातीचा पॉइंट जिथून त्या वस्तूने जायला सुरुवात केली आणि नंतर आता ती वस्तू कुठे थांबले, लास्ट पॉइंट कुठला आहे हा. तर ह्याच्या मधलं अंतर, स्ट्रेट लाईन अंतर. म्हणून मग आता आपली इथली डिस्प्लेसमेंट जी आहे ती ऍक्च्युअल मध्ये फक्त पीक्यू आहे आणि पीक्यू चा आन्सर किती आहे? 100 मीटर. तर मग तुम्ही बघितलं डिस्टन्स 300 आलं, पण डिस्प्लेसमेंट फक्त 100 आली आहे. कारण डिस्प्लेसमेंट मध्ये वस्तू सुरुवातीला कुठे होती, शेवटी कुठे आहे तेच आपण बघतो. ती कुठे कुठे फिरून आली आहे त्याच्याशी आपल्याला अजिबात घेणं देणं नाहीये. आय होप हे तुम्हाला समजलं. ठीक आहे. तर आता डिस्टन्स जे आहे ती स्केलर क्वांटिटी आहे आणि डिस्प्लेसमेंट जी आहे ती वेक्टर क्वांटिटी आहे. का वेक्टर क्वांटिटी आहे? कारण आता मला जर त्या वस्तूला शोधायचं असेल तर जिथे सुरुवात केलेली, आता सपोज आपण इथे थांबलोय आणि त्या वस्तूला आता मला शोधायचंय, मग मी त्याच दिशेने जाणार ना जिथे वस्तू आता आहे. मग दिशा आहे, त्या वस्तूला शोधायचंय, ती वस्तू आता कुठे थांबले ते शोधण्यासाठी मी त्याच दिशेला जाणार. म्हणून इथे दिशा आहे, डायरेक्शन आहे. म्हणून जी डिस्प्लेसमेंट जी आहे ती वेक्टर क्वांटिटी आहे. इट इज वेक्टर क्वांटिटी. ओके. मला एक प्रश्न विचारायचा मुलांना, प्लीज अनम्यूट करून कोणीतरी समोर येऊन सांगा. तुम्हाला स्कूलमध्ये इंग्लिश मधून सगळं शिकवतात? कारण मी आता तुम्हाला सायन्स शिकवते पण मी मराठीतून बोलते, तर तुम्हाला मराठीतून बोलून शिकवतात की इंग्लिश मधून बोलून शिकवतात? जरा सांगा कोणीतरी समोर येऊन. मॅडम तिघ लँग्वेज कंबाईन करून आम्हाला शिकवतात, हिंदी, मराठी आणि इंग्लिश. अच्छा, ओके, फाईन, ठीक आहे. मग मी आता जसं शिकवते ती लँग्वेज तुम्हाला कम्फर्टेबल आहे ना? जर कोणाला काही समजत नसेल तर प्लीज मला हात वर करून विचारा. मॅडम आम्हाला ही लँग्वेज कम्फर्टेबल आहे. थँक्यू बेटा, थँक्यू सो मच. दुसरे जे स्कूल आहेत ते पण सांगू शकतात की तुम्हाला काही प्रॉब्लेम तर नाहीये ना समजायला. तर जसं आता हा विद्यार्थी समोर येऊन सांगतोय तसं तुम्ही पण अनम्यूट करून सांगू शकता. नावापूर गव्हर्नमेंट इंग्लिश मीडियमचे स्कूलचे जे विद्यार्थी आहेत. बर, चला आता पुढचं बघूयात आपण काय आहे. तर अजून एक एक्झाम्पल आपण घेणार आहे. डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट मधला आधी मी फरक सांगते आणि परत अजून उदाहरण आपण सोडवणार आहे, न्यूमेरिकल्स आपण सॉल्व्ह करणार आहे. तर पहिला आपण काय लिहिणार? डेफिनेशन लिहिणार. पहिला फरकाचा मुद्दा, व्हेन यू गेट क्वेश्चन डिफरन्शिएट बिटवीन डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. 2 मार्काला प्रश्न येऊ शकतो.
की तुम्हाला काय करायचंय, डिस्टन्स आणि डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट मधला डिफरन्स लिहायचा आहे. तर फर्स्ट पॉइंट विल बी डिस्टन्स इज द लेंथ ऑफ द path traveled by the object. Distance is the actual length of the path travel. म्हणजे खरं जो रस्ता तोने जो ओलांडलाय त्या ऑब्जेक्टने, कुठे कुठे गेलाय ते सगळ्या रस्त्याचं माप म्हणजे डिस्टन्स आहे. अँड व्हॉट इज डिस्प्लेसमेंट? इट इज द शॉर्टेस्ट डिस्टन्स between initial position and final position of the object in the direction of motion. ज्या दिशेला ती वस्तू गेली त्या दिशेमध्ये, पण सुरुवातीचा बिंदू आणि शेवटचा बिंदू त्याच्यामधलंच अंतर, शॉर्टेस्ट अंतर म्हणजे स्ट्रेट लाईन अंतर, त्याला आपण काय म्हणतो? डिस्प्लेसमेंट म्हणतो. तर हा फरकाचा पहिला मुद्दा. दुसरा फरकाचा मुद्दा काय असेल? फरकाचा दुसरा मुद्दा असेल डिस्टन्स इज स्केलर क्वांटिटी, ज्याला दिशेची गरज नाहीये, अँड डिस्प्लेसमेंट इज वेक्टर क्वांटिटी. ओके. तिसरा मुद्दा आता नीट बघा. तिसरा मुद्दा काय असेल? जर वस्तू एका जागेवरून हलली, जर वस्तू एका जागेवरून हलली तर कंपल्सरी आपलं डिस्टन्स जे आहे ना ते नेहमी डिस्प्लेसमेंटच्या एवढं असू शकतं किंवा मोठं असू शकतं. सो डिस्टन्स इज ऑलवेज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू डिस्प्लेसमेंट. ग्रेटर कधी असेल? जसं आता आपण बघितलं, वस्तू गेली आणि माघारी आली तर डिस्टन्स जास्त असणार आहे, आणि डिस्प्लेसमेंट लहान असेल त्या केसमध्ये. पण दोन्ही इक्वल कधी असतात? डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट दोघं पण सेम टू सेम आहेत. कधी? एका पॉइंट वरून वस्तू गेली आणि दुसरीकडे जाऊन थांबली, बस. मग ह्या केसमध्ये जेवढं डिस्टन्स आहे तेवढीच डिस्प्लेसमेंट पण असणार आहे. म्हणून डिस्टन्स इज ऑलवेज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, तुम्हाला माहिती आहे ना गणितामध्ये आपण हे चिन्ह वापरतो, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू डिस्प्लेसमेंट. ठीक आहे. हा दुसरा मुद्दा होईल. आणि डिस्प्लेसमेंट साठी उलट लिहिणार तुम्ही, डिस्प्लेसमेंट इज ऑलवेज लेस दॅन ऑर इक्वल टू डिस्टन्स. हा झाला तिसरा फरकाचा मुद्दा. आता पुढचा मुद्दा नीट ऐका. डिस्टन्स, जर वस्तू जागेवरून हलली तर डिस्टन्स हे नेहमी पॉझिटिव्ह असतं, धन असतं. डिस्टन्स इज ऑलवेज पॉझिटिव्ह इफ द ऑब्जेक्ट इज मुव्हिंग. पण डिस्प्लेसमेंट कॅन बी पॉझिटिव्ह, आता जसं काढलं आपण, पॉझिटिव्ह, नेगेटिव्ह और झिरो. पॉझिटिव्ह, नेगेटिव्ह और झिरो कधी? आता झिरो कधी होतं? इथे आपण बघितलेलं, वस्तू जाऊन माघारी आल्यावर झिरो. वस्तू नुसती गेली एकाच दिशेत, ती जात राहिलीये, तर त्यावेळी ते पॉझिटिव्ह होईल. पण नीट बघा आता, नेगेटिव्ह कधी होईल? समजा वस्तूने इथे ए पासून चालू केलेलं, ती इथे बी पर्यंत गेली, माघारी येऊन परत उलट्या दिशेला गेली, तर इथून ते एच जे आपण अंतर मोजणार आहे बघा, पहिली ज्या दिशेला गेलेली त्याच्या ह्या उलट्या दिशेत आहे ना, म्हणून मग हे दिशा उलटी दाखवण्यासाठी समजा इथून ए पासून सी पर्यंत ते 100 असेल, तर आपण त्याचं ऍक्च्युअल मध्ये डिस्प्लेसमेंट लिहिणार, ती म्हणजे -100 मीटर. का उलट लिहिलं? कारण त्याने वस्तूने दिशा तिची रस्त्यामधनं चेंज केली. आधी ती एका दिशेत गेलेली, आता ती दुसऱ्या उलट्या दिशेमध्ये गेलेली. कळतंय? म्हणून डिस्टन्स कॅनॉट बी नेगेटिव्ह और झिरो, डिस्प्लेसमेंट कॅन बी नेगेटिव्ह, झिरो और पॉझिटिव्ह. समजले? तर फरकाचे मी 4 मुद्दे सांगितले तुम्हाला टोटल. हे तुम्ही छानपैकी हँडरायटिंग मध्ये लिहायचे. आजचं होमवर्क आहे. Write down the question for homework. First question, differentiate between distance and displacement. I'm repeating, please write down. Differentiate between distance and displacement. ठीक आहे. फरकाचा अजून एक मुद्दा आहे, 5वा मुद्दा. तो मी तुम्हाला नंतर सांगणार आहे, कारण त्याच्यासाठी आपल्याला ग्राफ समजणं गरजेचं आहे. तो 5वा मुद्दा आपण नंतर लिहू. तर 5वा मुद्दा लिहिण्यासाठी पण तुम्ही नोटबुक मध्ये थोडीशी जागा सोडा. ठीक आहे. चलो, नाउ लेट अस
सॉल्व वन एक्झाम्पल. आता तुम्ही मला हेल्प करायच्या पुढचं एक्झाम्पल सॉल्व करायला. बघा नीट आता. सपोज तुमच्या शाळेमध्ये एक ना गार्डन आहे आणि ते समजा ते गार्डन असं गोल आहे. अच्छा थांबा, माझ्याकडे परफेक्ट गोल आहे, तो घेते मी. असं ते गोल गार्डन आहे, ठीक आहे. आणि ना त्या गार्डनच्या बरोबर बॉर्डर वरती हे जे ब्लॅक कलर दिसतोय ना तुम्हाला, ती समजा त्या बॉर्डर आहे त्या गार्डनची, आणि त्या बॉर्डर वरती असा छोटा रस्ता बनलाय. आणि तुम्हाला ना तुमच्यापैकी कुठल्या तरी एका विद्यार्थ्याला सांगितलं की त्याला एक राऊंड मारायचंय त्या गार्डनला. तर समजा त्या मुलाने इथून पळायला सुरुवात केली पॉइंट ए पासून. तो पूर्ण असा एक राऊंड मारून, पूर्ण असं एक राऊंड पळत पळत तो परत माघारी इथे ए ला आला. परत फिरून माघारी तिथे तो ए ला आला. आणि अजून एक इन्फॉर्मेशन काय दिली आहे तुम्हाला? इन्फॉर्मेशन अशी आहे की ह्या जे गार्डनचा जो व्यास आहे, व्यास म्हणजे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे डायमीटर आहे, ती गार्डनची जी डायमीटर आहे ती डायमीटर जी आहे ती 100 मीटर आहे. किती? 100 मीटर. ठीक आहे. तर ही दिलेली माहिती आहे. मुलगा ए पासून गेलाय, परत फिरून माघारी आलाय, त्याने एक राऊंड मारलाय टोटल. आणि आता ह्या केस साठी तुम्हाला डिस्टन्स काढायचंय आणि दुसरं डिस्प्लेसमेंट काढायचे. मी शॉर्ट मध्ये लिहिते. चला, मी बरोबर 2 मिनिटाचा टाइम देते. विचार करा, थोडा विचार करा कसं काढणार ह्याला. आता इथे बघा डिस्टन्स काय आहे, रस्त्याची लांबी, आणि इथे रस्ता वर्तुळाकार आहे. सर्कल असेल आणि सर्कलची बॉर्डरची लांबी आपण कसं काढतो? मॅथ्स मध्ये सर्कल चॅप्टर तुम्ही स्टडी केलाय. काय म्हणतात बॉर्डर? आपण फक्त ज्यावेळी बॉर्डर्स मेजर करतो कुठल्या पण जॉमेट्रिकल शेपच्या, त्याला काय म्हणतो इंग्लिश मध्ये आपण? कोण सांगेल? समजा तुमच्या ट्रायंगल आहे, ट्रायंगलच्या लेंथ ए बी सी आहेत, आणि फक्त ट्रायंगलची ती जी बॉर्डर आहे त्याचीच आपल्याला व्हॅल्यू काढायची. सेम वे तुमच्याकडे स्क्वेअर आहे आणि त्या स्क्वेअरच्या बॉर्डरची तुम्हाला व्हॅल्यू काढायची. मग त्याच्यासाठी तुम्ही ऑलरेडी काही फॉर्म्युलाज लर्न केलेत. काय म्हणतात आधी? त्याचं नाव काय आहे? अरे विसरलात तुम्ही? हा सांगा, कोणीतरी सांगा. सर्कमफरन्स. येस. सर्कल असेल तर सर्कम्फरन्स, आणि अदरवाइज बाकीच्या शेपला आपण काय म्हणतो? पेरिमीटर. येस ऑर नो? तर इथे पूर्ण राऊंड मारलाय म्हणजे आपल्याला ते डिस्टन्स काढायचं असेल तर काय काढावं लागेल? सर्कलचं सर्कम्फरन्स काढावं लागेल. येस ऑर नो? येस. सो लेट अस सॉल्व. फॉर्म्युला आहे 22/7. हा, 2 पाय आर ना? यस. आणि पण इथे आर नाही दिले आपल्याला, इथे डायमीटर डी दिलाय. डी च्या फॉर्म मध्ये काय फॉर्म्युला आहे? हा, तो डिस्टन्स इथे येणार आहे ऍक्च्युली सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल, राईट. आणि सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला जर आपल्याला रेडियस माहिती असेल तर 2 पाय आर आहे, नाहीतर रेडियस माहिती नसेल तर आपण काय लिहितो मग? पाय डी. कारण 2r रेडियसचा डबलच काय असते? डी असते, डायमीटर असते. सो फॉर्म्युला इज पाय डी. तर मग पायची किंमत मी नाही ठेवते, पायला जसंच्या तसं ठेवते, आणि डायमीटर इज 100. तर पायच्या फॉर्म मध्ये आन्सर आलं 100 पाय मीटर. दिस इज युअर डिस्टन्स. डिस्टन्सला आपण एस दाखवतो ना,
हा, इंग्लिश मध्ये मुलांनो डिस्टन्सला आपण एस लेटर यूज करतो, जसं मासला एम यूज करतो, लेंथला एल करतो, तसं आपण डिस्टन्सला एस यूज करतो, डी नाही यूज करत, हे लक्षात ठेवा. तर हे आपलं फर्स्ट आन्सर आलं, दॅट डिस्टन्स इज 100 पाय मीटर. नाव सेम वे व्हॉट विल बी द डिस्प्लेसमेंट. वस्तू फिरून परत तिथेच आली, काय येईल डिस्प्लेसमेंट? हे ऑलरेडी तुम्हाला सांगितलंय मी मगाशी. या टेल मी वन ऑफ यू. वस्तू फिरून माघारी तिथेच आली तर डिस्प्लेसमेंट किती होईल? व्हॉट इज डिस्प्लेसमेंट? सुरुवातीचा बिंदू शेवटचा बिंदू त्याच्यातलं अंतर. पण इथे सुरुवातीचा बिंदू तोच शेवटचा आहे, मग किती होईल? सेम. मॅडम पॉइंट फक्त 2च आहे ना. तेच मी सांगते, जो सुरुवातीचा पॉइंट आहे तोच शेवटचा पॉइंट आहे. वस्तू फिरून माघारी तिथेच आली आणि 2 पॉइंट मधलं अंतर पाहिजे, पण पॉइंट सेम असेल तर सेम पॉइंट मधलं अंतर काढू शकतो का आपण? नाही मॅम. मग काय होईल आन्सर? 100. 0. 0. 0. कारण वस्तू फिरून तिथेच आली ना. सो इथे डिस्प्लेसमेंट होणार 0. 0 आहे आपली डिस्प्लेसमेंट, 0 मीटर. कारण वस्तू माघारी तिथेच आली आहे, तर सुरुवातीचा बिंदू तोच शेवटचा बिंदू आहे, तर सेम बिंदू मधलं अंतर थोडी ना जास्त काही काढू शकतो आपण. 0 येणार. तर डिस्टन्स बघा 100 पाय मीटर आलं आणि डिस्प्लेसमेंट आली 0. ठीक आहे. तर आता ना ह्याला पटकन तुम्ही कॉपी करा. चला पटापट पटकन कॉपी करून घ्या. आता सर्कल काढायला राऊंडर वगैरे नका यूज करू, पेन्सिलने रफ मध्ये काढा, नंतर त्याला इरेज करून चांगलं वाला सर्कल काढा हवं तर. ठीक आहे. कोणाचं झालं कॉपी करून? अच्छा, बाकी ज्यांचं झालं नाहीये ना मुलांनो, ज्यांचं झालंय प्लीज त्यांच्याकडून नोटबुक घेऊन कॉपी करा, कारण आपण ऑनलाईन मध्ये ना जास्त वेट नाही करू शकत, आपल्याकडे वेळ कमी असतो तर. ठीक आहे. आता नीट पुढचा क्वेश्चन आहे का, ह्याच क्वेश्चनला थोडासा मी ट्विस्ट करून विचारणार आहे. नीट बघा आता. बरं ठीक आहे, ह्याच आकृतीला राहू दे. आता काय झालंय ना, आता ना एका स्टुडंटने सुरुवात इथून केली आहे. नीट बघा, ह्या पॉइंटने सुरुवात केली आहे पळायला आणि त्याने एक राऊंड मारला असा, परत अजून एक राऊंड मारला, दुसरा कंप्लीट केला तो राऊंड, फिरून माघारी आला, 2 राऊंड मारले आणि तिसरा राऊंड त्याने कंप्लीट नाही केला, तो इथे बी ला येऊन थांबला. म्हणजे त्याने टोटल राऊंड किती मारलेत? 2.5. आणि सेम गार्डन आहे ज्याचा जो डायमीटर आहे 100 मीटर आहे. आता 2.5 राऊंड मारल्यामुळे आता त्याचा सुरुवातीचा पॉइंट ए होता आणि आता जिथे तो थांबलाय लास्ट फिनिश पॉइंट, फायनल पोझिशन त्याची बी आहे. आता ह्या केस मध्ये तुम्हाला काढायचंय डिस्टन्स, म्हणजे एस किती आहे, आणि दुसरं काढायचंय सेम टू सेम डिस्प्लेसमेंट, म्हणजे एस बार. आपण ना डिस्प्लेसमेंटला पण एस नेच लिहितो, पण डोक्यावर असा एरो देतो, बार देतो. बार का देतो? कारण ह्याला डायरेक्शन आहे ना, ती वेक्टर क्वांटिटी आहे, तर प्रत्येक वेक्टर क्वांटिटीच्या डोक्यावर असा बार असतो. ठीक आहे. असं नॉर्मल लाईन पण काढू शकतो किंवा असा एरो पण काढू शकतो. ठीक आहे. तर डिस्प्लेसमेंट काढायची आहे. चला, सगळ्यात आधी कोण मला सांगेल की काय करावं लागेल ह्या केसमध्ये? आता त्याने 2 पूर्ण राऊंड मारलेत आणि अर्धा राऊंड मारलाय. डिस्प्लेसमेंट तर समोरच दिसते, नीट डोकं लावलं तर.
इनिशियल पोझिशन आणि फायनल पोझिशन मधलं स्ट्रेट लाईन डिस्टन्स ते दिसतच आहे समोर, आकृतीमध्येच दिसते. अच्छा, डिस्प्लेसमेंट किती कोण सांगेल? चला, डिस्टन्सला तर थोडे कॅल्क्युलेशन करावे लागतील. डिस्प्लेसमेंट तर डोळ्यासमोरच आहे. डिस्प्लेसमेंट किती असेल कोण सांगेल? 50 मीटर. 50 का बरं? इनिशियल पोझिशन आणि फायनल पोझिशन स्ट्रेट लाईन आणि त्या लाईनीच्या वरती लिहिलेलंच आहे ऑलरेडी 100 मीटर. मग 50 अर्ध का होईल? डिस्प्लेसमेंट विल बी 100 मीटर ऑब्विसली. बघा, ही इनिशियल पोझिशन आहे आणि ही फायनल पोझिशन आहे. ह्याच्यामधलं स्ट्रेट लाईन डिस्टन्स म्हणजेच आपली डिस्प्लेसमेंट आहे ना, आणि त्याची व्हॅल्यू ऑलरेडी दिली आहे. मग इथे ह्या सर्कलचा जो डायमीटर आहे तीच आपली डिस्प्लेसमेंट आहे. म्हणून आपण काय लिहिणार? डिस्प्लेसमेंट इज ए बी बार. ए बी बार म्हणजे काय? ए पासून सुरू केलं त्याने आणि बी ला संपलं, म्हणून सुरुवातीला ए लिहिणार आणि नंतर आपण बी लिहिणार, आणि ए पासून तो बी च्या डायरेक्शन मध्ये गेलाय म्हणून डोक्यावरती एरो. म्हणून मग आपला आन्सर आलं 100 मीटर. तर चला, डिस्प्लेसमेंट तर इझी होतं, झालं ते. आता डिस्टन्स कसं काढणार? त्याने आधी पहिला राऊंड काढला, मग त्याची लांबी, परत अजून एक राऊंड मारला त्याची लांबी, आणि मग अर्धा राऊंड मारला म्हणजे अर्ध्या सर्कलची लांबी, हाफ बॉर्डर. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? 2.5 टाइम्स सर्कम्फरन्स. बरोबर आहे? 2.5 टाइम्स, 2.5 वेळा त्याचा सर्कम्फरन्स मोजावा लागेल. येस ऑर नो? तर मग 2.5 ला आपण काय लिहू शकतो? 2 2 जा 4 + 1 5, 5/2. बरोबर ना? 5च्या अर्धा आहे ना तो सर्कम्फरन्स. 5 राऊंडच्या अर्धे राऊंड, 2.5 राऊंड. आणि सर्कम्फरन्स आपला फॉर्म्युला काय आहे अगेन? पाय डी. डी च्या फॉर्म मध्ये. चला, आता तर व्हॅल्यूज ठेवून आन्सर काढू शकता. ट्राय करा. किमती सबस्टिट्यूट करा त्याच्यामध्ये. सबस्टिट्यूट द व्हॅल्यूज अँड फाइंड आउट द आन्सर. हॅलो मॅम. येस बेटा. 2 मिनिटं मॅडम. हे नावापूर गव्हर्नमेंट इंग्लिश मीडियम स्कूलचे ज्या स्टुडंट्स दिसतात आहेत मला, गर्ल्स आणि बॉईज, तुम्हा दोघांना सांगते, तुमच्यापैकी पण कोणीतरी एकाने येऊन पुढे येऊन आन्सर सांगा. मला माहिती तुम्हाला पण येत असणार आहे. असे काही विद्यार्थी असतीलच ज्यांना हे येते. कोणालाच येत नाही असं तर नाही होऊ शकत ना. तर प्लीज समोर येऊन आन्सर द्या. हे चलो टाइम अप. एवढंच कॅल्क्युलेशन करायला एवढा जास्त वेळ नाही देऊ शकत मी. काय येईल आन्सर? कोण सांगेल? दुसरं कोणी सांगेल? चला, मी सॉल्व्ह करते. तुम्ही पण सॉल्व्ह केले मला माहिती आहे. चेक करा तुमचं सेम येते का. माझं जे आन्सर येते सेम तुमचं ते आलंय का उत्तर बघा. तर 5/2 ऍज इट इज. पायला पण मी सध्या असंच ठेवते आणि डी ची व्हॅल्यू आहे 100, राईट? तर 2 1 जा 2 आणि 250 जा 100 आणि मग फायनल उत्तर काय येईल? अच्छा, इथे लिहिते, आता जागा नाहीये तिकडे मला. तर 5 × 50, 5 × 50
5 5 25, उरलेला एक 0 ऍज इट इज. पायची आपण व्हॅल्यू नव्हती ठेवली म्हणून पायला असंच ठेवणार. आणि मीटर, सो 250 पाय मीटर. कोणाकोणाचं हे सेम आन्सर आलंय, 250 पाय मीटर. ज्यांचं आन्सर आलं हँड रेज करा. 250 पाय मीटर. हा, पायची व्हॅल्यू ठेवल्यावर डिफरंट आन्सर आला असेल, पण त्याच्या आधी पायची व्हॅल्यू ठेवायच्या आधी 250 पाय मीटर आन्सर कोणाकोणाचं आलंय हँड रेज करा. ठीक आहे, व्हेरी गुड, व्हेरी व्हेरी गुड. ठीक आहे. नावापूर गव्हर्नमेंट इंग्लिश स्कूल मीडियमचे मुलांचा कॅमेरा ऑफ आहे, त्याच्यामुळे मला काही कळतच नाही काय चाललंय तिकडे. कॅमेरा ऑन करू शकाल का? ओके, मे बी काहीतरी इश्यू असेल. चला, आता एक क्वेश्चन. आता मी याच्यामध्ये अजिबात हेल्प नाही करणार आहे तुम्हा सगळ्यांना. अच्छा, हा, गर्ल्स, तुमचा कोणाकोणाचा आन्सर राईट आला हात वर करा जरा. ओ ग्रेट, व्हेरी गुड. गर्ल्स, तुम्ही थोडस ना सगळेजण मागे शिफ्ट व्हा, कारण ना मला 2च रांगा दिसतात मुलींच्या. बाकीच्या मुली लपल्या गेल्यात कारण त्या खूप जास्त पुढे आहेत. थोडं मागे शिफ्ट व्हा, सगळे मागे शिफ्ट व्हा. किंवा पुढे जे 2 रांगा, शेवटच्या 2 रांगा सोडून पुढे ज्या मुली बसले त्या उठून मागे जाऊन बसा, म्हणजे तुम्ही मला दिसताल. बरं, ठीक आहे. चला, आता 2 मिनिटाचा टाइम देणार आहे पुढचा प्रश्न. बघूयात आता तुम्ही किती डोकं लावताय. ही आकृती घेऊ नका. हा, ही आकृती काय कामाची नाही आता सध्या. दुसरी आकृती मी देणार आहे. इरेज का नाही होते? हा, चला, संपली ही आकृती, काढली मी. आता नवीन आकृती मी बनवते. नीट बघा. समजा एक वस्तू आहे, ती इथून इथे आली आणि परत ती अशी वरती गेली सरळ रेषेत. दिसतंय? आता त्याची माप देते मी, ते बघा. सपोज त्या वस्तूने इथून चालू केलं, पॉइंट ए पासून, परत बी ला आली आणि परत सी ला आली. तर सपोज हे अंतर तिने 4 मीटर कापलेलं आणि हे जे अंतर होतं ते 3 मीटर कापलेलं, आणि वस्तूने सुरुवात ए पासून केली, परत ती बी ला आली, परत ती सी ला पोहोचली. आता ह्या पूर्ण जर्नीसाठी, ह्या पूर्ण यात्रेसाठी तुम्हाला डिस्टन्स काढायचंय आणि सेम टू सेम डिस्प्लेसमेंट काढायचे. आणि हे काढण्यासाठी तुमच्याकडे टायमिंग आहे, चला 3 मिनिटं देते. किती वाजलेत आता? 3:47 झालेत आणि आपला क्लास संपायला पण 3च मिनिटं बाकी आहेत. चला, 3:47 झाले, 3 मिनिटं, 3:50 पर्यंत टायमिंग आहे. सॉल्व्ह करा आणि ज्यांचं होईल हातवर करा. हा, Hello, madam. येस बेटा. Distance is 7. Distance is 7 meter. Yes, absolutely. And what is displacement? Displacement is 5 meter. ठीक आहे, करेक्ट आहे की नाही मी नंतर सांगते, कारण बाकीच्या मुलांना सॉल्व्ह करू देत. बेटा, तुझं नाव काय आहे? सुजित. सुजित. हा, ओके.
सुजितच्या व्यतिरिक्त बाकीचे विद्यार्थी का नाहीत आन्सर देत? एक सुजितच फक्त येऊन पुढे बोलतोय, बाकीचे पण येऊन बोलू शकतात. गर्ल्स मधलं तर कोणी बोलतच नाहीये काय? अच्छा, ज्यांचं झालं सोडून हातवर करा. हा, एवढ्या सगळ्या मुलांचं झालंय तरी पुढे येऊन पुढे आन्सर नाही सांगत आहेत. अच्छा, इकडे पण झालंय मुलींचं सोडून. व्हेरी गुड. म्हणजे माझ्या वेळ द्यायच्या आधीच तुमचं झालंय सोडून. नाईस. ठीक आहे, मी अजून 1 मिनिट वेट करते, मग मी सोडवेल. ठीक आहे, मग तुम्ही क्रॉस चेक करा तुमचे जे आन्सर्स आले ते बरोबर आहेत की नाही. पण मी जसं लिहिते ना मुलांनो, त्याच पद्धतीने तुम्हाला लिहायचंय बरं का एक्झाम मध्ये पण. नाहीतर मग तुम्ही स्टेप्स सोडल्या, फक्त आन्सर लिहिलं की मार्क्स कट होणार तुमचे. अच्छा, आता किती जणांचं झालं सोडून? ओके, चला आता मी सोडवते, कारण आपल्याला 1 मिनिटात क्लास संपवायचा आहे ना. बघा, सिंपल आहे, खूप सिंपल आहे, इझी आहे. काय काढायचं आपल्याला? डिस्टन्स काढायचं असेल तर काही प्रश्नच येत नाहीये. डिस्टन्सला आपण काय लिहिणार? डिस्टन्स ऍक्च्युअल जो रस्ता त्याने कापलाय, राईट, ऍक्च्युअल पाथ. तर ते ए बी आहे, आधी ए पासून तो बी ला गेलाय, प्लस बी सी आहे, बी पासून सी ला गेलाय. तर ए बी किती आहे? 4, बीसी किती आहे? 3. सो टोटल 7 मीटर. तर डिस्टन्स आपल्याला मिळालं, इझी, राईट. आता डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? फर्स्ट इनिशियल पोझिशन आणि फायनल पोझिशन याच्यामधलं स्ट्रेट लाईन आपल्याला काढावी लागेल आधी, राईट. ती नाहीये तर आधी ती स्ट्रेट लाईन काढावी लागेल. तर ही मी 1 सेकंड, माझी लाईन स्ट्रेट नाहीये पण तुम्ही स्ट्रेट लाईन समजून घ्या. ठीक आहे, तर ही एसी काढावी लागेल आपल्याला, राईट. म्हणजे मला काढायचंय एसी बार किती येईल. तर यू कॅन सी नाव दिस हॅज बिकम राईट अँगल ट्रायंगल. काटकोन त्रिकोण बनलाय. आणि एसी काय आहे? त्याचा कर्ण आहे, हायपोटेनियस आहे. मग हे हवं तर तुम्ही इकडे साईडला करा. व्हॉट इज एसी? एसी साठी आपलं काय सूत्र आहे? कर्णाचा हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू साइड वन स्क्वेअर, दॅट इज AB स्क्वेअर. AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर, राईट. मग AB किती आहे? AB आहे 4 स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर, सो 16 प्लस 9 विच इज 25. बट दिस इज AC का स्क्वेअर, AC चा वर्ग येतो. फक्त आपल्याला AC हवंय. AC किती येणार मग? √25, मग 5 मीटर. तर मग इथे AC किती आलं? 5 मीटर. पण हे कॅल्क्युलेशन पण एक्झाम मध्ये शो करायचं हे वालं. तर ह्याचा अर्थ आपलं डिस्टन्स किती आलं? 7 आणि डिस्प्लेसमेंट आली 5 मीटर. ठीक आहे, कोणाकोणाचं हे करेक्ट आले हात वर करा. ग्रेट, व्हेरी गुड. आता होमवर्क साठी 2 क्वेश्चन्स देते, पटकन ते नोट करून घ्या. ह्याला मी इरेज करू? हे जे बोर्ड वरती मी जे लिहिलंय ते प्लीज कॉपी करून घ्या पटकन, ज्यांनी स्पेशली सोडवलेलं नाहीये. ठीक आहे, तुम्ही कॉपी करताय? झालं आता कॉपी करून? कोणाकोणाचं कॉपी करून झालं? हँड रेज करा. हँड रेज करा ज्यांचं कॉपी करून झालंय. ठीक आहे, ज्यांचं नाही झालं मुलांना प्लीज ज्याचं झालंय ना त्यांच्याकडून कॉपी करून घ्या. आता होमवर्क साठी मी या बोर्डवरच क्वेश्चन्स देते, प्लीज ते नीट नोट करून घ्या. आणि होमवर्क सगळेजण करा हा. जर होमवर्क नाही केला तर नंतर सगळं विसरून जाल मी जे जे शिकवते तुम्हाला.
बघा हा सिमिलर क्वेश्चन देते सगळ्यात आधी. तर आता ऑब्जेक्ट इथे आहे पी ला, परत इथे क्यू ला गेले आणि परत इथे आर ला गेले. ठीक आहे. आणि पी क्यू मधलं जे डिस्टन्स आहे ते सपोज 10 मीटर आहे आणि क्यू आर मधलं जे डिस्टन्स आहे ते 8 मीटर आहे. तर ह्या जर्नीसाठी तुम्हाला अगेन डिस्टन्स काढायचंय आणि डिस्प्लेसमेंट काढायचंय. हा फर्स्ट क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन, आता ऑब्जेक्ट सर्क्युलर पाथ मध्ये जाते. ए पासून सुरू केलंय आणि पूर्ण त्याने किती राऊंड घेतलेत, से फॉर एक्झाम्पल 4.5 राऊंड घेतलेत आणि तो बी ला पोहोचलाय. आणि आता तुम्हाला रेडियस दिलीये, त्या सर्कलची रेडियस दिलीये, त्या सर्कलचं तुम्हाला डायमीटर नाही दिले, काय दिली, रेडियस दिली. आणि सपोज ती रेडियस आता 100 मीटर आहे. ठीक आहे. तर मग आता फॉर दिस केस सेकंड, हा फर्स्ट क्वेश्चन आहे आणि हा सेकंड क्वेश्चन आहे. ह्याच्यासाठी पण तुम्हाला डिस्टन्स काढायचे आणि डिस्प्लेसमेंट काढायचे. ठीक आहे. चला, तर हे 2 क्वेश्चन्स आहेत होमवर्क साठी, नोट करून घ्या.